हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी अनामिका कुरुडे शिवाय कोचिंग क्लासेसमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते. आणि जो आपण सुरू केलेला प्रॅक्टिस सेट 30 आहे, त्या 30 प्रॅक्टिस सेट मधले पुढचे दोन जे प्रॉब्लेम्स आहेत ते आपण सोडवणार आहोत. तर याच्यामध्ये सुद्धा आपल्याला पर्सेंटेज काढायचं आहे आणि ते सुद्धा किती सोप्या पद्धतीने काढायचं आहे हे परत एकदा पाहणार आहोत. जर तुम्हाला माझे आधीचे जे क्वेश्चन्स आहेत ते क्वेश्चन्स जर पाहायचे असतील तर तुम्ही माझे जे काही व्हिडिओ आहे त्या व्हिडिओला तुम्ही पाहू शकता. त्याच्या खाली जी लिंक येत असते त्या लिंक वर क्लिक करून तुम्ही काय करू शकता, तर हे जे काही माझे व्हिडिओज आहेत ते पाहू शकता. आणखी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला हे आजचे दोन व्हिडिओ सांगणार आहे. व्हिडिओमध्ये दोन क्वेश्चन सांगणार आहे आणि कशा पद्धतीने आपल्याला हे प्रॉब्लेम सोप्या पद्धतीने सोडवता येतील हे पाहण्यासाठी मी पुन्हा एकदा तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे. मी अनामिका कुरुडे शिवाय कोचिंग क्लासेसमध्ये पुन्हा एकदा स्वागत करते आणि आपल्या या दोन क्वेश्चनला सुरुवात करते. तर त्याच्यामध्ये बघा, प्रॅक्टिस सेट 30 मधला जो काही 4th नंबरचा क्वेश्चन आहे तो क्वेश्चन मी वाचून तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे. पहा, सोहम received 40 messages on his birthday. Of this 90% were birthday greeting. How many other messages did he get beside the greeting? बघा, आता सोहमचा बर्थडे होता. सोहमला बर्थडे मध्ये 40 मेसेजेस त्याने रिसीव्ह केलेले आहेत बर्थडेचे. 90% ग्रीटिंग्स मिळालेले आहेत त्याला. तर त्यांनी असं विचारलंय की अदर मेसेज डिड ही, म्हणजे ग्रीटिंग पेक्षा दुसरे किती मेसेज त्याने जास्तीचे घेतले बिसाइड दिस, म्हणजे याच्यापेक्षा त्याने दुसरे मेसेज आहेत ते जास्त घेतलेले आहेत का. तर मग आपल्याला किती घेतलेले आहेत असं विचारलंय. तर मग आपल्याला एवढं माहिती पाहिजे, त्याने जे मेसेजेस रिसिव्ह केलेले आहेत ते सोहमने किती मेसेज रिसिव्ह केले ते लिहा आधी. सोहम रिसीव 40 मेसेजेस, 40 मेसेज त्याने रिसिव्ह केलेत आणि 90% ग्रीटिंग घेतलेले आहेत. काय घेतलेले आहेत? 90% ग्रीटिंग. ग्रीटिंग किती घेतलेत? 90% घेतलेत. 90% त्याने ग्रीटिंग घेतलेले आहेत. तर आपल्याला आपण असं काढणार आहोत की 100% पैकी त्यांनी 90% काय केलेले आहेत? ग्रीटिंग घेतलेत. मग आपण काय करणार? 100% पैकी त्याने 90% काय केलेले आहेत? ग्रीटिंग घेतलेत. म्हणजे 10% त्यांनी काय केलेत? मेसेज घेतलेले आहेत. बरोबर आहे. 10% त्यांनी काय केलेत? मेसेज घेतलेत. मग किती मेसेज? 10% घेतलेत, बरोबर आहे. पण नंबर, त्याचे जे काही ऍक्च्युअल नंबर्स आहेत, किती मेसेज जास्त घेतले ते आपल्याला काढायचं आहे. तर मग आपण काय करणार आहे बघा, जर आपल्याला मेसेजेस काय विचारले त्याने? बिसाइड दिस, ग्रीटिंग बिसाइड दिस, मेसेज डिड गेट बिसाइड द ग्रीटिंग, हे आपल्याला काढायचं. मग याच्यासाठी आपण काय करणार? 10% घेतले तेवढं माहिती आहे. 10% म्हणजे काय? 10% त्यांनी 100% पैकी 10% एवढे मेसेज घेतले. पण नंबर ऑफ मेसेजेस किती घेतलेत हे काढण्यासाठी आपण काय करणार आहोत? तर 10% ऑफ 100 करूया. म्हणजे 100 पैकी किती घेतलेत? तर मग सरळ सरळ आपण काय करणार? म्हणजे आपण काय करणार आहोत बघा, हा 10% मेसेज घेतलेत म्हणजे ऍक्च्युअली किती मेसेज घेतलेत ते काढायचे. मग टक्केवारीमध्ये आपण काय करणार? 10/100. आणि त्याने मेसेज किती घेतलेत? 40 घेतलेत. 40 मेसेज त्याने किती मेसेज घेतले? 40 मेसेज. मग हा शून्य गेला, हा शून्य गेला, हा आणि हा डिवाइड मध्ये जातो. म्हणजे त्याने ऍक्च्युअल मध्ये किती मेसेज जास्त घेतलेत? 4 मेसेज त्याने जास्तीचे घेतले. किती मेसेज घेतले? 4 मेसेज त्याने जास्तीचे घेतलेत. म्हणून मग मी असं लिहिणार की देअरफॉर 4 मेसेज, 10% म्हणजे किती मेसेज जास्त घेतले? 4 मेसेज जास्त घेतले. 4 मेसेज डिड ही गेट बिसाइड ग्रीटिंग, ग्रीटिंगला सोडून त्याने 4 मेसेज जास्त घेतले बिसाइड द ग्रीटिंग. अशा पद्धतीने सोपं आपल्याला सरळ सरळ सांगता येते. आपण सुरुवातीला काय केलं? त्याने मेसेज किती घेतले, ग्रीटिंग किती घेतले ते सांगितले. ग्रीटिंग मात्र टक्केवारीमध्ये सांगितलेले आहेत. 100% पैकी 90% त्याने ग्रीटिंग घेतलेत, म्हणजे 10% त्याने मेसेज घेतले. मग 10% म्हणजे ऍक्च्युअल मेसेज किती घेतलेत? तर मग 10%, 40चे 10% काढले तर 4 मेसेज त्यांनी जास्त घेतले. आलं लक्षात? तसंच आपल्याला पुढचा एक क्वेश्चन आहे 5वा, तो पाहायचा आहे. बघा, पुढचा 5वा क्वेश्चन मध्ये आपल्याला असं सांगितलंय की ऑन ऑफ द, इथं ऑन राहायला लिहायचं, ऑन ऑफ द 5675 पीपल इन विलेज, people in a village 5448 are literate. What is the percentage of literate in village? म्हणजे
जे काही लिटरेट पीपल आहेत, पूर्ण पीपल किती आहेत 5675, त्याच्यापैकी 5448 जे काही माणसं आहेत ते लिटरेट आहेत. तर किती टक्के माणसं लिटरेट आहेत ते त्यांनी आपल्याला विचारलेलं आहे. सरळ सरळ तुम्ही लिहा किती माणसं आहेत. टोटल पीपल आहेत 5675 आणि लिटरेट किती आहेत. लिटरेट पीपल आहेत 5448. मग याची पर्सेंटेज काढायचे आहेत. सुरुवातीला मी काय करणार आहे, मग 5675 जेवढे पीपल आहेत तेवढ्यापैकी लिटरेट किती आहेत त्याचं फ्रॅक्शन तयार करा. 5448 डिवायडेड बाय 5675 इंटू 100 इंटू आपल्याला 100 करायचे. या सगळ्यांचा आपल्याला भागाकार करावा लागणार आहे. आणि याच्यामध्ये भागाकार करताना पहा, हे मोठे नंबर्स असल्यामुळे याचा जो काही भागाकार आहे तो मोठा येत असतो. तर मी तुम्हाला डायरेक्ट इथे सांगणार आहे, ते तुम्ही रफ मध्ये करू शकता. बघा आपण काय केलेलं आहे, 5 ने जर भाग दिला, 5 एक 5, परत इथं 1 उरला, 5 त्रिक 15, 2 उरले, 5 5 25, 5 दुनी 10 आणि 0. परत मी इथं 5 ने भाग देऊ शकते, 5 दुनी 10, 1 उरला, परत 5 दुनी 10, 3 उरले, 5 7 35 आणि 5 चौक 20. आता आपल्याला काय करायचं आहे, या दोघांचा भागाकार आणि नंतर याच्यासोबत मल्टिप्लिकेशन करायचं आहे. तर पूर्ण मल्टिप्लिकेशन आणि भागाकार करायला खूप लेंदी होऊन जाईल. त्याच्यामुळे मी सरळ सरळ तुम्हाला इथे लिहून देते. मी खालच्याशी भागाकार केलाय, वरची संख्या जशाला तशी ठेवली, इंटू जर मी 4 केला, कारण की इथं 4 उरलेला आहे. या सगळ्यांना जर सिम्प्लिफाय केलं, जर आपण हे सगळं पूर्ण सिम्प्लिफाय केलं, तर सिम्प्लिफाय केल्याच्या नंतर आपल्याला 96% एवढे लोक लिटरेट येतात. बघा, देअरफॉर म्हणून मग मी काय करणार आहे, तर 96% ऑफ लिटरेसी इन द विलेज. तुम्ही रफ मध्ये घरी करू शकता. 227 चा टेबल तयार करायचा आणि 5448 ला भाग द्यायचा. त्या दोघांचा भागाकार येतो 24 इंटू जर 4 केलं, बघा, तर 96 असं त्याचं उत्तर येतं आपलं. परत एकदा सांगते, मी एवढा पूर्ण भागाकार इथं करू शकत नाही, व्हिडिओ खूप लेंथी होऊन जाईल, म्हणून मी सांगत आहे. 227 चा टेबल तयार करायचा. 227 च्या टेबलनी जर समजा 5448 ला जर भाग दिला, तर 24 असा आपला कोशंट म्हणजे भागाकार येणार आहे. आणि 24 ला जर 4 ने मल्टिप्लाय केलं तर आपलं जे पर्सेंटेज आहे ते पर्सेंटेज 96 येणार आहे. म्हणजे पूर्ण गावातले जे विलेज मधले जे लोक आहेत ते 96% लोक लिटरेट आहेत. अशा पद्धतीने असेच वेगवेगळे उदाहरणं घेऊन मी तुमच्यापर्यंत पोहोचावे किंवा माझे सगळे व्हिडिओ तुम्हाला दिसावेत असं जर वाटत असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि मित्रांपर्यंत शेअर करा.